नमस्कार, मी प्राध्यापक अरुण मराठे, कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे मी कृषी रसायनशास्त्र मृदशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून काम करत होतो। 2005 साली मी सेवानिवृत्त झालो आणि आज आपल्याशी प्रामुख्याने संवाद साधण्यासाठी आलेलो आहे। नेचर केअर फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड विटा यांचे फेसबुक लाईव्ह माध्यमातून मी आपल्यासमोर पिकांच्या वाढीच्या दृष्टीने मातीचे महत्त्व याविषयी चर्चा करणार आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की आपली जी पिकं आहेत, ऊस, भात, ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा फळबागा असतील, तेलबी असतील, या सगळ्यांची मुख्य गरज म्हणजे माती। निसर्गानं आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत, साधनं दिलेली आहेत। त्याच्यामध्ये हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत। याचा योग्य वापर करून आपण पिकाचं उत्पादन वाढवू शकतो। आता हे जे घटक आहेत, निसर्गानं दिलेले घटक आहेत, त्यापैकी महत्त्वाचा घटक आज आपण जो बघणार आहे तो म्हणजे माती। ही माती जी आहे ही खडक आणि खनिज याच्यावरती रासायनिक, भौतिक आणि जैविक प्रक्रिया होऊन माती तयार होत असते। या खडकामध्ये किंवा खनिजामध्ये जी मूलद्रव्ये असतात, उदाहरणार्थ कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, पोटॅशियम असेल, फॉस्फरस असेल किंवा सूक्ष्म अन्नघटक जे आपण म्हणतो, ही सुद्धा या खडकापासून जेव्हा जमिनीची धूप होती, माती तयार होती, त्यावेळी ह्या खडकापासून, खनिजापासून हे विलग केले जातात आणि ते पिकांच्या वाढीसाठी नंतर उपयोगात येतात। ही सर्व आहेत ही पोषक द्रव्ये आहेत। आता ही जी माती आहे, प्रामुख्यानं माती आणि जमीन याच्यामध्ये काय फरक आहे हा आपण बघायला पाहिजे। जमीन हे उत्पादनाचं साधन आहे, म्हणजे एक कारखाना आहे आणि ह्या जमिनीचा माती हा एक घटक आहे। माती जर सुपीक असेल तर तुम्हाला चांगलं उत्पादन घेऊ शकतो आपण। सुपीकता आणि उत्पादन याच्यामध्ये काय फरक आहे तर सगळ्यात सुपीक जमिनी उत्पादित असतील असं नाही। याच्यामध्ये व्यवस्थापन जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणजे माती माझी चांगली सुपीक आहे, पण व्यवस्थापन म्हणजे आपण मॅनेजमेंट म्हणतो, ही जर चांगली नसेल तर आपल्याला उत्पन्न मिळणार नाही। म्हणून माती हे उत्पादनाचं साधन आहे आणि माती त्यातला एक घटक आहे। तर माती कशी तयार होते आपण थोडक्यात बघितलं। आता मातीचं काय महत्त्व आहे? आत्ता काही भागामध्ये अगदी 1% सुद्धा कमी बिन मातीची शेती केली जाते। आता हरितगृह जे आहेत त्याच्यामध्ये कोकोपीट सारखा पदार्थ वापरला जातो, मातीच्या ऐवजी कोकोपीट वापरलं जातं। काही ठिकाणी पाण्यातली शेती म्हणजे मच्छीमारी नव्हे, हायड्रोपॉनिक ज्याला म्हणतो आपण, बिन मातीची शेती, त्याच्यामध्ये आपण भाजीपाल्याची पिकं घेऊ शकतो। पण ह्याला काही लिमिट्स आहेत, काही मर्यादा आहेत। आज आपली जी 99.9% जी शेती आहे ही मातीवरती अवलंबून। मग मातीचं आणि पिकाच्या वाढीचं सुद्धा काय महत्त्व आहे? माती हे पिकांच्या वाढीचं माध्यम आहे। माती हे पिकांच्या वाढीचं माध्यम आहे। माध्यम म्हणून माती काय काम करते, त्याची काय कार्य आहे? सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे की पिकं आहेत ही सजीव आहेत। पिकं जी आहेत ही सजीव आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सजीवांना अन्न, पाणी आणि हवा या 3 मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते। त्यांचा जो जीवनक्रम आहे, मग मनुष्याचा जीवनक्रम असेल किंवा पिकांचा जीवनक्रम असेल, हा जीवनक्रम पूर्ण होण्यासाठी त्याला अन्न पाहिजे, पाणी पाहिजे आणि हवा पाहिजे। आता जीवनक्रम म्हणजे काय? आपण बी पेरतो, त्याची रोपं उगवून येतात, त्याची शाखीय वाढ होती, शाखीय वाढ पूर्ण झाल्यानंतर त्याला फुलं येतात आणि त्या फुलाचं परागीभवन करून पुन्हा बी तयार होतं। म्हणजे बी पेरल्यापासून नवीन बी तयार होणं हा जो जीवनक्रम आहे याला पिकाचा जीवनक्रम म्हणतो। आता हा जीवनक्रम पूर्ण होण्यासाठी 16 पौष्टिक किंवा पोषक द्रव्ये ही आवश्यक आहेत। एखादा जरी पोषक द्रव्य कमी असेल तर हा जो जीवनक्रम आहे हा पूर्ण होऊ शकत नाही।
आता ही जी 16 अन्न तुम्हाला सांगितली, पोषक द्रव्य जी सांगितली, एक लक्षात घ्या, आत्तापर्यंत आपण हे अन्न घटक द्रव्य म्हणत होतो, पण अन्न हे निराळं आहे. अन्न कशाला म्हणतो आपण? अन्नापासून ऊर्जा मिळते, ताकद मिळते. आपण जे पिष्टमय पदार्थ खातो, स्निग्ध पदार्थ खातो, प्रथिनयुक्त पदार्थ खातो, त्यामुळं आपल्याला ऊर्जा मिळते. पण ही जी आपण वनस्पतीला जे पोषक द्रव्य देतो, त्यापासून वनस्पती स्वतःचं आणि प्राणीमात्रांचं दोघांचंही अन्न तयार करते. नत्र, स्फुरद, पालाश हे जे आपण नेहमी खतं म्हणून वापरतो, हे पिकाचं अन्न नाही, ही पोषक द्रव्य आहेत. पिकाचं अन्नसुद्धा पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिनयुक्त पदार्थ हेच पिकाचं अन्न आहे. हे तयार करण्यासाठी ही पोषक द्रव्ये जी आहेत ही अत्यंत गरजेची असतात. आता ही तुम्हाला माहीत आहे की आत्तापर्यंत सर्वसाधारण जी पिकं आहेत त्यांना 16 अन्नघटक द्रव्य अत्यंत आवश्यक आहे. काही नवीन अन्नघटक द्रव्यांची, पोषक द्रव्यांची त्याच्यामध्ये भर पडते. एकदम उदाहरण सांगायचं तर सिलिका आहे, कोबाल्ट आहे, कॅन्डियम आहे. पण काही ही पिकासाठी, ठराविक पिकासाठी ते अत्यंत आवश्यक आहेत. सर्वसाधारण आपली जी पिकं आहेत यांना आज तरी 16 अन्नघटक ही पोषक द्रव्य जी आहेत ही पोषक द्रव्यांची आवश्यकता. आता ही जी 16 आहेत यापैकी 3 जी आहेत प्रमुख, कर्ब, हायड्रोजन आणि ऑक्सिजन किंवा प्राणवायू, ही जी 3 पोषक द्रव्ये जी आहेत ही हवेपासनं आणि पाण्यापासनं वनस्पतीला मिळत असतात. त्यासाठी आपल्याला काहीही खर्च करावा लागत नाही. कुठलंही झाड तुम्ही घेतलं, कुठलीही वनस्पती घेतली, त्याचं रासायनिक पृथक्करण जर केलं तर आपल्याला असं आढळून येईल की जवळजवळ 95% भाग, 100पैकी 95% भाग हा कर्ब, हायड्रोजन आणि प्राणवायू या 3 घटकापासून बनलेला आहे. आता राहिली जी 13 पोषक द्रव्ये जी आहेत अत्यंत कमी प्रमाणात, म्हणजे आता तुम्हाला जे सांगितलं की 95%, 95-96% भाग हा कर्ब, हायड्रोजन आणि प्राणवायूपासून बनलेला आहे. आता राहिलेला जो भाग आहे त्यामध्ये ही सगळी जी खनिज द्रव्य जी आहेत, आता हे कसं तुम्ही समजून घ्याल. आपण एखादा आता ऊस आहे, ऊस संबंध जाळला किंवा ज्वारीचं धाट आहे संबंध जाळलं तर राख किती मिळते? शेवटी एक 5% राख मिळते. मग त्या राख्यामध्ये सिलिका असेल, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, सोडियम असेल, पोटॅशियम असेल, ही जी सगळी खनिज द्रव्य जी आहेत ही त्या राखेमध्ये असतात. म्हणजे 95% भाग हा आपल्याला निसर्गातनं फुकट मिळत असतो. त्याचा योग्य वापर कसा करायचा आणि ह्या 13 खनिज द्रव्यांची सांगड कशी घालायची हे अत्यंत महत्त्वाचं. आता आपण जमिनीचं महत्त्व बघतोय तर ही जी 13 खनिज घटक द्रव्य जी आहेत, पोषक द्रव्ये जी आहेत ही जमिनीमधनं वनस्पतीला पुरवली जातात. सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की माती तयार होत असताना खडकापासनं, खनिजापासनं ही जी पोषक द्रव्ये जी आहेत ही अलग केली जातात, उपलब्ध केली जातात आणि त्या उपलब्ध केलेल्या साठ्यामधून वनस्पती यांचं शोषण करत असतं. म्हणजे जमीन जी आहे सगळ्यात महत्त्वाचं कार्य काय तर वनस्पतीला 13 जी पोषक द्रव्य आवश्यक आहेत त्याचा पुरवठा करणं आणि त्याची साठवण करणं. आता खोलात जायचं झालं तर आपली जी माती आहे त्याच्यावरती ऋणविद्युत भार असतो, त्याच्यावरती ऋणविद्युत भार असतो आणि ह्या ऋणविद्युत भारामुळं हे जे रिकामे झालेले खनिज द्रव्य जे आहेत, मुक्त झालेली खनिज द्रव्य आहेत ही ह्याच्यावरती धरून ठेवली जातात. किती पाऊस पडला, किती पाणी जरी दिलं जमिनीला तरी ते वाहून जाऊ शकत नाही. त्यामुळं पहिलं सगळं जमिनीचं कार्य काय असेल, मातीचं कार्य काय असेल तर वनस्पतीला आवश्यक असणाऱ्या पोषक अन्न घटक द्रव्यांचा साठा करणं आणि ज्यावेळी त्या पिकांना आवश्यकता असेल त्यावेळी त्याचा पुरवठा करणं, हे पहिल्यांदा पोषक द्रव्य. आता दुसरी गरज काय आहे? पाणी. जमिनीमध्ये पाणी धारण करण्याची क्षमता असते. तुम्ही आज जमिनीला पाणी दिलं, 2-3 दिवस त्याचा जो कस कसा आहे, पोत कसा आहे, त्या पोतावरती किती दिवस पाणी धारण करण्याची क्षमता आहे हे आपल्याला पडताळून पाहता येतं. ज्या मातीमध्ये चिकण मातीचं प्रमाण जास्त आहे, आपण ज्याला भारी माती म्हणतो, त्याला घात लवकर येत नाही.
4, 5, 6 दिवस घात येत नाही. म्हणजेच काय तर 5-6 दिवस हे पाणी त्याच्यामध्ये धरून ठेवलं जातं. त्याचबरोबर आता मी तुम्हाला सांगितलं की अन्न आहे, पाणी आहे आणि हवा पण अत्यंत महत्त्वाची आहे. ही जी मुळं आहेत, मुळांच्या वाढीसाठी प्रामुख्यानं खादाड मुळं जी आहेत, बऱ्याचदा आपण शेतकरी बोलताना किंवा द्राक्षवाले म्हणतात पांढरी मुळी, पांढरी मुळी, पांढरी मुळी. पांढरी मुळी म्हणजे काय तर मुळं जी आहेत ती 2 प्रकारची असतात. एक साठवणूक करणारी मुळं, म्हणजे वनस्पती जो अन्नपदार्थ तयार करते तो मुळामध्ये साठवला जातो आणि कालानुरूप त्याचा वापर केला जातो, वाढीसाठी वापर केला जातो. आणि दुसरी जी मुळं आहेत ज्याला आपण पांढरी मुळी म्हणतो, ही खादाड मुळी आहे. ही वरच्या 30 सेंटीमीटरच्या खोलीपर्यंत ही खादाड मुळं असतात. आता ही जी खादाड मुळं आहेत यांची वाढ होण्यासाठी त्यांना प्राणवायूची आवश्यकता असते. जसं आपण श्वासोच्छ्वास करतो तसंच ह्या पिकांची जी मुळं आहेत ही श्वासोच्छ्वास करत असतात. मागच्या वर्षी आपण पुराचा अनुभव घेतलेला आहे. ऊसाचं शेत तुम्ही बुडलेलं बघितलंच असेल. जिथं पाण्याची लेवल आहे त्याच्या वरच्या कांडीला आगंतुक मुळं फुटलेली आपण बघतो. ही मुळं का फुटली? निसर्गाने त्या वरच्या कांडीला का मुळं फुटली? जिथं पाण्याची लेवल आहे त्याच्यावरती मुळं फुटलेली आहे. कारण खालची जी मुळं आहेत ती संबंध पुरामध्ये पाण्यामध्ये आहे, तिथनं त्यांना प्राणवायू मिळत नाही. प्राणवायूची गरज तर आहे म्हणून वरच्या कांडीला मुळं फुटतात आणि तिथनं प्राणवायूचा उपयोग किंवा वापर केला जातो. म्हणजे जमिनीमध्ये प्राणवायू असणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे हवा खेळती राहणं अत्यंत आवश्यक आहे. आता या दोन्ही गोष्टी कशा साध्य होतात हे आपण नंतर बघणार आहे. म्हणजे मातीची जडणघडण जेव्हा आपण बघणार आहे, त्याची घटक काय काय आहेत हे बघणार आहे, त्यावेळी आपण जमिनीमध्ये पाणी पण कसं राहतं आणि हवा पण कशी राहते या दोन्ही गोष्टीचा तौलनिक अभ्यास आपण नंतर करणार आहे. या 3 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. एक अन्न दिलं, पाणी दिलं, हवा दिली. आता त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा कार्य जे असेल जमिनीचं ते म्हणजे पिकाला आधार देणं. पिकाला आधार देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण वनस्पती जे अन्नपदार्थ तयार करत असतात, वनस्पतीसाठी असेल किंवा प्राणीमात्रासाठी असेल, हे सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात हरितद्रव्य आणि ही जी 13 तुम्हाला जी खनिज घटक द्रव्य सांगितली यांच्या चयापचयाच्या क्रियेमुळं हे पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनयुक्त पदार्थ हे वनस्पतीच्या पानामध्ये तयार होत असतात. बऱ्याचदा शेतकऱ्यांना विचारतो साखर कुठं होती? आपण सर्व सांगतो कारखान्यात, साखर कारखान्यामध्ये साखर तयार नाही. साखर कारखान्यामध्ये फक्त रसाचं शुद्धीकरण केलं जातं, साखर बाजूला काढली जाते आणि त्यातले टाकाऊ पदार्थ जे आपण मळी म्हणतो ती बाजूला केली जाते. साखर ही ऊसाच्या वर्ण 4, 5, 6, 7, 8 ह्या पानामध्ये साखर तयार होते. म्हणजे ही जी 4, 5, 6, 7, 8 पानं आहे हा खरा साखर कारखाना आहे. आणि आत्ता सांगितलं तुम्हाला की सूर्यप्रकाश याच्यामधनं ऊर्जा मिळते. ह्या ऊर्जेचा वापर करून हरितद्रव्य जे आहे वनस्पती ते हरितद्रव्य हवेमधला कर्बोदके प्रमाण म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि ही जी खनिजे घेतलेली आहेत ह्या खनिजांचा उपयोग करून साखर हा पहिला पदार्थ तयार केला जातो. आणि त्या साखरेपासून मग इतर पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ किंवा प्रथिनयुक्त पदार्थ किंवा पिकाच्या वाढीसाठी लागणारे निरनिराळे ग्रोथ रेग्युलेटर आपण जो म्हणतो किंवा एन्झाईम्स म्हणतो आपण, ही सुद्धा याच्यापासून तयार केले जातात. मग ऊस किंवा पीक हे जर खडं असेल, त्याला जर आधार असेल तर 100% सूर्यप्रकाशाचा वापर ही वनस्पती करू शकते. निसर्ग एक मोठा आर्किटेक्चर आहे. तुम्ही निरनिराळी झाडं जर बघितली, वडाचं असेल, पिंपळाचं असेल, आंब्याचं असेल, पेरूचं असेल, आपलं ऊसाचं आहे, त्याच्या पानांची जर रचना बघितली, आर्किटेक्चर मी काय म्हणलं, आपण घर बांधताना खिडकी कुठे ठेवायची, केवढी ठेवायची, दार कुठे ठेवायचं, जेणेकरून जास्तीत जास्त उजेड आपल्या घरामध्ये येईल, हवा खेळती राहील. हे जसं आर्किटेक्चर बघतो तसं हा निसर्ग जो आहे हा मोठा आर्किटेक्चर आहे. आणि झाडावरती पानं कशी ठेवायची, अल्टरनेट ठेवायची, एकाडेक ठेवायची, कशी ठेवायची, हे सगळं नियंत्रण या निसर्गानं केलेलं असतं. मग याचा उपयोग करून आपलं जर ऊस, समजा ऊसासारखं पीक आहे,
हे जर खाली लोळलं तर 50% सूर्यप्रकाशाची कार्यक्षमता आहे ही कमी होईल. म्हणून आधार देणं, आधार असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हो. त्यानंतर जो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे जमिनीचं तापमान. जमिनीमध्ये निरनिराळ्या रासायनिक प्रक्रिया चालू असतात. उन्हाळ्यामध्ये जमीन तापते, हिवाळ्यामध्ये थंड पडते. उष्णता जास्त झाली किंवा थंडी जास्त झाली तरी हे जे उपलब्ध पोषक द्रव्य जे आहेत याची उपलब्धता कमी जास्त होऊ शकते. प्रामुख्यानं पोटॅशसारखा जो घटक आहे, जर तापमान 10 पेक्षा कमी झालं तर ह्या पोटॅशची म्हणजे पालाशी उपलब्धता आहे ही अत्यंत कमी होते. नाशिकसारख्या द्राक्ष बागायतदारांना बऱ्याचदा त्यांना अनुभवलं आहे की तापमान जर 10 पेक्षा कमी झालं तर साखरेचं प्रमाण जे आहे द्राक्षामध्ये हे कमी राहतं. कारण आपल्याला माहिती आहे की पोटॅश हा साखर निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. तर जमिनीचं तापमान संतुलन करणं हे सुद्धा जमिनीचं महत्त्वाचं कार्य. यानंतर आपण शेती करत असताना निरनिराळी रसायनं म्हणजे खताच्या माध्यमातून, कीटकनाशकाच्या माध्यमातून, बुरशीनाशकाच्या माध्यमातून, तणनाशकाच्या माध्यमातून निरनिराळी रसायनं आपण त्या जमिनीवरती मारत असतो, जमिनीवरती अत्याचार करत असतो. ही जी रसायनं आहेत ह्या रसायनाचं विघटन होणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या संस्कृतीप्रमाणे जवळजवळ 5000 वर्षापासून आपली शेती चालू आहे. भारतामध्ये 5000 वर्षापासून शेती चालू आहे. तरीसुद्धा असे हे घटक जे आहेत म्हणजे टॉक्सिक सब्स्टन्स, टाकाऊ पदार्थ जे आहेत ज्याच्यामुळं पिकाची वाढ खुंटेल असं आपल्याला कुठं आढळून आलेलं नाही. का आढळून आलं नाही? तर जमीन जी आहे ही जमीन ह्या टाकाऊ पदार्थाचं विघटन करण्याचं जे कार्य आहे ही जमीन करत असते. या जमिनीमध्ये जे सूक्ष्म जीवाणू आहेत हे सूक्ष्म जीवाणू हे जे काय त्याचा शेषभाग राहिलेला आहे, खताचा असेल, कीटकनाशकाचा असेल, तणनाशकाचा असेल, याचा जो शेषभाग राहिलेला आहे त्याचं विघटन करण्याचं काम या जमिनीमधले सूक्ष्म जीवाणू करत असतात. त्याचबरोबर वनस्पतीची वाढ होत असताना वनस्पतीमधले काही टाकाऊ पदार्थ आहेत. आता प्राणीमात्रामध्ये काय आहे की टाकाऊ मलमूत्र विसर्जन करण्याची एक निराळी सिस्टीम आहे, संस्था आहे. तशी पिकामध्ये नाही आहे. काही झाडामध्ये आहे, काही पिकामध्ये आहे. पानगळ होती म्हणजे काय होतं, वर्षातनं एकदा सगळी पानं पडून जातात. म्हणजे जे काय टॉक्सिक सबस्टन्सेस, जे काही टाकाऊ पदार्थ त्या वनस्पतीमध्ये तयार झालेले आहेत ते पानाद्वारे ते खाली टाकून दिले जातात आणि नवीन पालवी होती, नवीन त्याचं आयुष्य चालू होतं. पण सर्व पिकामध्ये तसं नाही. तर पिकामध्ये रूट एक्झुडेट म्हणजे मुळाद्वारे काही स्त्राव खाली सोडले जातात, जमिनीमध्ये सोडले जातात. हे जे स्त्राव आहेत हे टाकाऊ आहेत, हे घातक आहेत. हे जमिनीमध्ये तसे जर साठत राहिले तर कालांतराने कधीतरी आपल्या पिकावरती त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. असं होताना दिसतं का? नाही दिसत. का? कारण जमिनीमध्ये हे जे काय वनस्पतीच्या मुळामधनं बाहेर टाकले द्रव आहेत याचं विघटन करण्याची शक्ती आहे. त्यामुळे जी जमीन आहे ही आहे तशी राहते. म्हणजेच जमिनीकडं बफरिंग कॅपॅसिटी आहे. कुठलाही धक्का रासायनिक असू दे, भौतिक असू दे किंवा तापमानाचा असू दे, हा धक्का सहन करण्याची क्षमता जी आहे ही जमिनीकडे आहे. हे महत्त्वाचे 6-7 जी कार्य सांगितली ही जमिनीकडनं पिकाचं माध्यम म्हणून उपयोगात आणली जातात. आता पिकांची ही जी आपण मातीचं बघितलं, आता मातीच्या पुढचं मातीचे घटक काय काय आहेत. आता हे जे घटक आहेत, मातीची घडण कशी होती, त्याच्यामध्ये कुठले कुठले पदार्थ आहेत हे आपण पुढच्या भागामध्ये बघणारच आहे. तो आपल्या जर याबद्दल काही शंका असतील, नेचर केअर फर्टिलायझर कस्टमर केअरचा नंबर आहे 9881 58 41 60. यांच्याशी आपण जर संपर्क साधला तर आपल्या शंकाचं निरसन होऊ शकेल. धन्यवाद. नमस्कार.